medium school has a legacy of the quality education, quantity education, and 100% result in their academics. Every year we have a record of 100% of their academic result. As I told you, this is the first CBSE affiliated school in this Konkan division. जो भी पेरेंट्स यहाँ पर माइग्रेटेड होके आते हैं, पहले उनके बच्चे सीबीएसई स्कूल में पढ़ते हैं। यहाँ पर आने के बाद उन्हें अगर सीबीएसई के प्लेटफॉर्म चाहिए और वो भी एफिलेटेड स्कूल का, तो दैट इज़ द बेस्ट स्कूल नॉट ओनली फॉर द माइग्रेटेड पेरेंट्स बट फॉर दिस रूरल एरिया, अर्बन एरिया। मैं आपको एक बात बताना चाहूँगा कि नवयुग विद्यापीठ ट्रस्ट ने हमेशा क्वालिटी एजुकेशन के साथ साथ बच्चों की नीड क्या है, ज़रूरत क्या है, इसके हिसाब से उनको एजुकेशन दिया है और दिया भी जाएगा। एक एग्जांपल आपको बताता हूँ कि हमारे यहाँ पर इर्द गिर्द जो कुछ भी रूरल एरिया है, फॉर एग्जांपल जो पाचाड़ है, पाचाड़ में जो एक विद्यार्थी है या फिर स्टूडेंट है, जहाँ पर कुछ भी सहायता या फिर कुछ भी कंप्यूटराइज एरिया, वाईफाई रेंज वहाँ पर मुहैया नहीं होती है, फिर भी पाचाड़ का बच्चा नवयुग इंग्लिश मीडियम स्कूल में आके पावर पॉइंट प्रेजेंटेशन बनाता है, इवन फर्स्ट स्टैंडर्ड का, सेकंड स्टैंडर्ड का, थर्ड स्टैंडर्ड का। इससे बड़ी चीज़ उन बच्चों के लिए और उन पेरेंट्स के लिए क्या चाहिए, आप मुझे बताइए। एक रूरल एरिया में की स्कूल रूरल एरिया के बच्चों को क्वालिटी एजुकेशन दे रहा है, दैट इज़ इनफ फॉर अस। लेकिन हम यहाँ तक ही नहीं रुकते, इसी के साथ साथ इन 40-45 सालों में हज़ारों बच्चे यहाँ से पास आउट होकर चले गए हैं, और पास आउट होने के बाद आफ्टर पास आउट ऑफ दिस एजुकेशन सिस्टम दे हैव सिलेक्टेड इन ऑल ओवर द वर्ल्ड एंड नाउ दे आर वर्किंग एट द बेस्ट इंस्टीट्यूट एंड बेस्ट बिजनेस पार्टनर इन ऑल ओवर द वर्ल्ड, इन गल्फ कंट्रीज स्पेशली। नाउ आई एम एक्सप्लेनिंग यू अबाउट द नवयुग पैटर्न। ध्यान से सुनिए, क्या है ये नवयुग पैटर्न। इस पैटर्न की शुरुआत कई सालों से हमने शुरुआत की है। नवयुग पैटर्न की शुरुआत कई सालों से की है, जिसका रिजल्ट हमें अभी तक आ रहा है। लेकिन हम यहाँ पर इस कैंपस में जो कुछ भी लेते हैं, इसका अवेयरनेस पेरेंट्स को है क्या नहीं है, ये हमें नहीं पता। इसलिए बार बार हम आपसे फीडबैक मांगते हैं, क्या है ये नवयुग पैटर्न। जैसा कि काजी टीचर ने बताया या फिर जैसा कि कुछ पेरेंट्स ने बताया कि बच्चों की एमसीक्यू टेस्ट ली जाती है। ये एमसीक्यू टेस्ट लेने के पीछे क्या वजह होगी, क्या रीज़न होगा, तो मैं आपको बताता हूँ। आप लोगों को पता होगा कौन से भी कॉम्पिटिटिव, यहाँ पर बहुत सारे मेंबर्स ऑफ मतलब बहुत बड़े अफसर बैठे हुए हैं, उनको पता होगा कि कॉम्पिटिटिव एग्जाम में जब वो जाते हैं एग्जामिनेशन देने के लिए, तो वहाँ का एग्जामिनेशन पॅटर्न क्या होता है, तर तिथला एक्झामिनेशन पॅटर्न असतो एमसीक्यू टेस्टचा। त्याची तयारी आपल्याला आत्तापासून मुलांमध्ये घ्यायला पाहिजे। मुलांना त्या एक्झामिनेशनचा भीती, त्या एक्झामिनेशनचा काहीही कसल्या प्रकारचा भीती मनामध्ये असायला नाही पाहिजे। 10वीला 9वीला 8वीला हे जे 10वीचा वर्ष आहे त्याचा पाया 8वीला, आणि 8वीचं प्रिपरेशन त्याच्या पण अगोदर आम्ही एमसीक्यू टेस्टच्या बाबतीत घेतलो, त्याच्यासोबत डेली टेस्ट। मला सांगा, जर विद्यार्थ्यांना परीक्षेचं जर बर्डन असेल आणि दररोज त्यांची परीक्षा घेतल्या गेल्या, तर त्या विद्यार्थ्यांच्या मनामधून त्या परीक्षेचं भीती निघून जाते। 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास करून मी सांगतो, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जे बोर्डची एक्झामिनेशन असते, स्टेट बोर्डची असो किंवा सीबीएसईची एक्झामिनेशन असो, तर आपल्याला पण माहिती आहे, आपण पण जेव्हा 10वीला होतो त्यावेळेस एक्झाम सेंटर असतो कुठेतरी लांब, तर त्या एक्झाम सेंटरला गेल्यानंतर नवीन बिल्डिंग बघून, नवीन स्कूल कॉलेज बघून, नवीन कॅम्पस बघून आणि नवीन क्लासरूम बघून तेच भीती आपल्या मनामध्ये बसलेली असते। म्हणून 10वीचे जे विद्यार्थ्यांची परीक्षा होते, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, जे आपण एक्झामच्या अगोदर घेतो, 5 ते 6 एक्झामिनेशन्स होतात आमच्याकडे। ते 5 ते 6 एक्झामिनेशन्स विद्यार्थ्यांना पण माहीत नसतं की आपला नेक्स्ट पेपर कुठल्या एक्झामिनेशन हॉलमध्ये आहे। ऑल ऑफ सडन त्याला सांगितलं जातं या ठिकाणी तुम्हाला बसायचं आणि एक्झामिनेशन द्यायचं आहे, त्याची प्रॅक्टिस घेतली असेल, त्याच्या पुढं जाऊन त्या विद्यार्थ्यांची एक्झामिनेशन ज्या ठिकाणी एक्झाम सेंटर असेल त्यांच्याशी बोलून त्या ठिकाणी जाऊन आम्ही एक्झामिनेशन, एक प्रिलिमिनरी एक्झामिनेशन कंडक्ट केली आहे। एमसीक्यू टेस्ट आणि डेली टेस्ट हे आम्ही घेणारच आहोत, आणि त्याच्यासाठी हे तुम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे की हे कशासाठी घ्यायला लागलो आपण, कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठी। सोबतच डेली टेस्ट घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना माहिती आहे, आणि ते जे डेली टेस्टचे प्रश्न आहेत ते त्यांना एक दिवस अगोदर सांगितले जातात, हे प्रश्न तुम्हाला उद्या विचारले जाणार आहेत। तर विद्यार्थ्यांना प्रश्न माहिती आहेत, उत्तरं माहिती आहेत, त्याचं प्रिपरेशन ते करतील आणि उद्या जाऊन ती एक्झाम देतील।
त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्यांचा तो जो कोणता पोर्शन आहे त्या पोर्शनवरचा अभ्यास व्यवस्थित होतो. हे आम्ही सेकंडरी लेवलला आणि हायर सेकंडरी लेवलला घेत आहोत. जर असाच जर पाया बेस आपण रचत गेलो तर प्रायमरी लेवलला पण हे घ्यायला काही अवघड नाही आहे. नवीन पॅटर्न पालकांनी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांसाठी ते किती महत्त्वाचं आहे. MCQs आणि डेली टेस्ट. त्याच्यानंतर हे जे आता सध्या लॉकडाऊन होतं, लॉकडाऊनमध्ये बऱ्याचशा कंप्लेंट आपल्याला वेगवेगळ्या स्तरावरून येत होत्या की होमवर्क येत नाही, विद्यार्थी ऐकत नाही, आणि याला आपण इयर डाऊन पण बोललो गेलो. YD म्हणजे इयर डाऊन. परंतु नवयुग विद्यापीठ ट्रस्टने, नवयुग इंग्लिश मिडियम स्कूलने YDचा पूर्ण कन्सेप्टच बदलून टाकली. YDचा त्यांनी युटिलायझेशन करून टाकलं इयर ऑफ डेव्हलपमेंट. आणि पालकांच्या बोलण्यातून पण मला बऱ्यापैकी असं वाटते की हे YD नसून हे इयर ऑफ डेव्हलपमेंट आहे आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आणि त्याचा आउटकम आपल्या विद्यार्थ्यांमधून दिसतोय. आता सध्या जे विद्यार्थी परफॉर्मन्स देत आहेत एक्झामिनेशन्समध्ये असो, MCQsमध्ये असो किंवा डेली टेस्टमध्ये असो, ते आपल्याला समजले जाते. KG to PG एज्युकेशन आहे आपल्याकडे. कॅम्पस आहे सह्याद्री माउंटन रेंजमध्ये, या ठिकाणी मस्तपैकी वसलेला आपला कॅम्पस आहे. तर या कॅम्पसचा पुरेपूर उपयोग करून आपण सर्वांनी घ्यावा, आणि आपण घेत पण आहात. अजून एक महत्त्वाची गोष्ट, इंग्लिश मिडियम स्कूल तेवढ्यापुरतं मर्यादित नसून आम्ही नवीन पॅटर्नमध्ये इंग्लिश मिडियम स्कूलचं इंटिग्रेशन इतर मिडियमशी पण करत आहे. कशा प्रकारे की इंग्लिश मिडियममधला जर आपण स्पोर्ट्स इंटिग्रेशन, आर्ट इंटिग्रेशन आणि हॉटेल मॅनेजमेंटच्या काही टेक्निक्स, जसं की आपण आता एक ॲक्टिव्हिटी घेतली, कुकिंग ॲक्टिव्हिटी जी घेतली होती, त्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला प्रायमरी, अपर प्रायमरी आणि सेकंडरी लेवलचा मिळालेला आहे. MCQ आणि डेली टेस्ट घेताना टीचिंग मेथॉडॉलॉजीमध्ये पण आमूलाग्र बदल करायला पाहिजे, आणि ते आपण केलेलं आहे. शिक्षकांनी जे काही त्यांचं प्रिपरेशन आहे एक दिवस आधी करून प्रेझेंटेशन करत आहे. तर नवीन पॅटर्न जर आपण पालकांनी खरंच समजून घेतला, आणि समजून घेत असताना आपल्याला सर काही जरी अडचणी असतील, डाऊट्स असतील, डिफिकल्टी असतील, तर तुम्ही विचारलं पाहिजे. खरंच गरजेचं आहे का MCQ? आम्हाला आमच्या मुलाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये टाकायचं नाही आहे, हे MCQ काय आमच्यासाठी घेऊ नका. डेली टेस्ट कशाला घेताय? डेली टेस्ट घेण्यामुळे मुलांना अजून बॉदरेशन येते, असं काय वाटते का आपल्याला? हे सगळं आम्ही करून बसलोय, त्याचा रिझल्ट आम्हाला बऱ्याच वेळा मिळालेला आहे. आपल्याला माहित असेल, आपल्यापैकी किती जणांनी तारे जमीन पे मूवी पाहिली हो? कोणी पाहिली नाही मला सांगा. पाहिली विचारायला नको. कोणी पाहिली नाही तारे जमीन पे मूवी? एक पण हातवर नाही. जर तर सगळ्यांनी पाहिली असेल. काय मेसेज घ्यायचा तुम्ही त्या तारे जमीन पे मूवी म्हणून? एखादा तरी काहीतरी मेसेज असेल, तिथे येऊन विचार तुम्ही, तिथून बोलाल जॉयफुल एज्युकेशन, एवढंच. डेफिनेटली, एक्झॅक्टली. तो जो विद्यार्थी होता त्या विद्यार्थ्याला शिकण्यामध्ये अडचणी होत्या, आणि सगळ्यांनी त्याला वाळीत टाकलेलं. येत नाही, त्याला बर्डन टाकणे, त्याला काही बोलणे, पनिशमेंट्स देणे, शिक्षकांकडून त्याला वाटेल ते बोलणे. परंतु तो जो एक ॲक्टर होता आमिर खान, तो तिथं शिक्षक म्हणून गेला, आणि त्यांनी त्या मुलाची अडचण काय होती, सुरुवात कुठून झाली, त्याचं अक्षर काय आहे, हँडरायटिंगमध्ये त्याचे जे अल्फाबेट्स ते मिरर इमेजमध्ये लिहायचा, ते आयडेंटिफाय केलं, त्याच्यावरती काम केलं, आणि त्या विद्यार्थ्याला टॉपच्या विद्यार्थ्यामध्ये जाऊन त्याला नाव कमवलं गेलं, आणि बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर त्याला ॲट द एंड ऑफ द मूवी मिळाला. मग आपण मूवीला रिअल लाईफशी कम्पेअर करतोय का रिअल लाईफला मूवीशी कम्पेअर करतोय, हे पण विचार केला पाहिजे. तर ह्याच सगळ्या टेक्निक, इतर बाकीच्या भरपूर शाळा ह्या टेक्निक इस्तेमाल करत पण असतील, पण नववीत पॅटर्नमध्ये पर्टिक्युलर त्या लोकेशनला, त्या विद्यार्थ्यांना ठेवून त्यांना कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचं ते आम्ही फाइंड आउट करतोय तुमच्या त्या फीडबॅक फॉर्ममधून. मला वाटत नाही आजपर्यंत तुम्ही कधी हे फीडबॅक फॉर्ममध्ये इतक्या डिटेल्समध्ये मुद्दे कधी भरले असतील आणि कधी भरणार आहे. आणि आय होप जर तुम्ही हे सगळे मुद्दे व्यवस्थित भरले असतील तर मी तुम्हाला गॅरंटी देतो, आम्ही सगळे नवयुग विद्यापीठ ट्रस्टचे एम्प्लॉईज, ट्रस्टी मेंबर्स, नवयुग इंग्लिश मिडियम स्कूलचे प्रिन्सिपल, टीचर्स, आम्ही तुम्हाला शुअरिटी देतो की तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये जे काही कसर आहे, जे काही उणिवा आहे, त्या उणिवांची आम्ही त्यांना कॉन्फिडन्सने भरून काढू, आणि त्या विद्यार्थ्यांना, सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही दुनियाच्या समोर एक कॉन्फिडंट स्टुडंट, कॉन्फिडंट एम्प्लॉई म्हणून उभा करू. जर तुम्ही हा नवयुग विद्यापीठ ट्रस्टचा नवयुग पॅटर्न समजून घेतला तर. अजून ह्यामध्ये मुद्दे जे आहेत नवयुग पॅटर्नमधले बरेचसे आहेत. टाईम लिमिटमुळे मी तुम्हाला सगळं काही एक्सप्लेन करू शकत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे
की जर यामध्ये काही अपडेशन्स पाहिजे असतील किंवा तुमच्या काही आयडियाज असतील तर तुम्ही कृपया करून कधीही येऊन जरी या ठिकाणी भेटलात